यानंतरची एक आंतरराष्ट्रीय घडामोड तीही सर्बियातून। सर्बिया देशातील रस्त्यांवर लाखोंच्या संख्येने नागरिक उतरले। वर्षभरापूर्वी सर्बियामधील नोव्ही सॅड इथे एक रेल्वे स्थानक कोसळलं होतं, त्याचं छत कोसळलं होतं। त्यानंतर सर्बिया सरकार विरोधात संतापाची लाट उसळली। सर्बियातील विद्यार्थ्यांनी सरकार विरोधात तीव्र आंदोलनं उभी केली आणि या आंदोलनांना आता 1 वर्ष पूर्ण झालंय। सर्बियातील सरकार विरोधी आंदोलनांचा आढावा या रिपोर्टमधून। तब्बल 10,000 लोकांचा जमाव सर्बियाच्या नोव्ही सॅड रेल्वे स्टेशन समोर जमलाय। देशाच्या कानाकोपऱ्यातून सलग 2 दिवसांची यात्रा करून हे लोक इथं पोहोचले। हे तेच ठिकाण आहे जिथे बरोबर वर्षभरापूर्वी रेल्वे स्टेशनचं छत कोसळलं होतं। या दुर्घटनेत 16 नागरिकांनी जीव गमावला। आज या दुर्घटनेला 1 वर्ष पूर्ण झालंय। या निमित्त नोव्ही सॅड स्टेशन समोर हजारोंच्या संख्येने लोक जमले। सरकार विरोधात घोषणाबाजी केली, मृतांच्या कुटुंबियांप्रती संवेदना व्यक्त केल्या आणि सर्बियाचं सरकार उलथवून लावण्यासाठी आता ते सज्ज होत आहे। आम्ही येथे मृतांप्रती संवेदना व्यक्त करण्यासाठी जमलो आहोत। येथे जमलेल्या प्रत्येकाच्या मनात दुःख आहे। आज मृतांच्या कुटुंबियांची जी भावना आहे तीच भावना आमच्याही मनात आहे। हे खूप वाईट आहे, खूप भयानक आहे। अशी दुर्घटना पुन्हा कधीच घडू नये असं आम्हाला वाटतं आणि या लढ्यात आम्ही तरुणांच्या पाठीशी उभे आहोत। जोपर्यंत हे सरकार उलथवून लावलं जात नाही तोपर्यंत आम्ही तरुणांच्या सोबत ठामपणे उभे आहोत। या आंदोलनाचं मुख्य कारण आहे अध्यक्ष वुसिक यांची 12 वर्षांची सत्ता। वुसिक यांच्या कारकिर्दीत भ्रष्टाचार बोकाळल्याचा आरोप होतोय। या असंतोषाचा उद्रेक गेल्या वर्षी नोव्हेंबर महिन्यात झाला। नोव्हेंबर 2024 मध्ये नोव्ही सॅड इथं निर्माणाधीन रेल्वे स्थानकाचं छत कोसळलं। यात 16 नागरिकांचा मृत्यू झाला। या दुर्घटनेला भ्रष्टाचारी अधिकारी आणि सत्ताधारी जबाबदार असल्याचा आरोप करण्यात आला। या घटनेनंतर सत्ताधाऱ्यांविरोधात आंदोलनांची मालिका सुरू झाली। सर्बियाचे पंतप्रधान मिलोस वुसेविक यांनी काही दिवसांतच राजीनामा दिला। मात्र अध्यक्ष वुसिक यांनी हे राजकीय षडयंत्र असल्याचा प्रत्यारोप केला। त्यांच्या आडमुठेपणाविरोधात आंदोलकांनी अधिक आक्रमक पवित्रा घेतला। त्यानंतर आजवर प्रत्येक महिन्यात 4थ्या शनिवारी देशभरातच आंदोलनं करण्यात येतात। या आंदोलनाचं नेतृत्व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांकडे आहे। आंदोलनाला डॉक्टर, इंजिनियर, व्यावसायिक, शेतकरी, प्राध्यापक आणि माजी सैनिकांचाही पाठिंबा आहे। सर्बियन अध्यक्ष वुसिक यांच्या विरोधातील असंतोषाचं कारण त्यांच्या परकीय संबंधांमध्येही दडलंय। वुसिक हे रशिया आणि चीन समर्थक मानले जातात। सर्बिया युरोपीय युनियनमध्ये सहभागी होण्यासाठी फार पूर्वीपासून प्रयत्नात आहे, मात्र वुसिक यांना ते मान्य नाही। इतकंच नाही तर गेल्या 3 वर्षांपासून सुरू असलेल्या रशिया-युक्रेन युद्धात त्यांना रशियावरील युरोपीय संघाचे निर्बंधही अन्यायकारक वाटतात। गेले 12 वर्ष वुसिक हे सर्बियामध्ये सत्तेत आहेत आणि आता सत्ता बदलाची वेळ आली आहे असं मत आंदोलकांनी व्यक्त केलंय। मात्र वुसिक यांनी पद सोडण्यास आणि मुदतपूर्व निवडणुका घेण्यास साफ नकार दिलाय। त्यामुळे सर्बियामधली परिस्थिती दिवसेंदिवस चिघळत चालली आहे। ब्युरो रिपोर्ट, NDTV मराठी।